संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय. दरम्यान हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसोबतच राजकीय नेते आणि इतर नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पैठणच्या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. आका आणि त्याच्या आकाकडनं परळीमध्ये वसुली केली जाते. एक आका आतमध्ये गेला तर दुसरा आका बाहेर आहे असा हल्लाबोल त्यांनी केला. परळीमध्ये सीआयडी मालिकेतील आणि सावधान इंडियातील पोलीस नेमा ओरिजिनल पोलिसांची नेमणूक करू नका असा टोला धस यांनी लगावला. तर परळीमध्ये कमिशन घेण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली असा आरोप धस यांनी केला. धनंजय मुंडे आरोपीला साथ देतात. मुंडेंच्या लोकांनी देशमुखांना धमकी दिली असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. तर धनंजय मुंडे पाप झाकण्यासाठी ओबीसींना पुढे करत असल्याचीही टीका त्यांनी केली. धनंजय मुंडेंनी मोर्चे काढा हे सांगत आता षडयंत्र सुरू केलंय. धनंजय मुंडेंचे पाय खोलात आहेत. तुमच्या कुटुंबातलं कुणी मारलं तर आम्ही असेच मोर्चे काढायचे का असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटलांनी केला. जरांगे पाटील आणि सुरेश धस यांच्या संदर्भात समाज माध्यमावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बीडमध्ये जरांगे आणि धस यांचे समर्थक आक्रमक झालेत. बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये शेकडो समर्थकांनी ठिय्या आंदोलन करत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बीडमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक आक्रमक झालेत. पाटोदा पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जरांगे, धस आणि दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तर गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असा इशारा देण्यात आलाय. वाल्मिक कराडचे 3 मोबाईल सीआयडीने जप्त केले आहेत. 3 मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. मोबाईलवरील संवादाचा आवाज कराड याचाच आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. मात्र अद्याप विष्णू साठेचा मोबाईल तपास पथकाला मिळालेला नाही. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात मंत्री धनंजय मुंडेंचा खास असलेल्या वाल्मिक कराडला अटक झाली. त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी भाजपकडनं दबाव वाढतोय. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम आहे. विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरनं झाली होती. कराडवर 14 गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवरती घेतलंच कसं असा प्रश्न उपस्थित होतोय. कराड परळी तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष आहे आणि खंडणीचा गुन्हा असलेली व्यक्ती योजनेचा अध्यक्ष कसा असू शकतो असा सवाल सुळेंनी उपस्थित केला. वाल्मिक कराडला विशेष वागणूक का दिली जाते? राऊत, मलिक आणि देशमुखांना एक कायदा, मग वाल्मिक कराडला वेगळा कायदा का असे सवाल उपस्थित करत सुळेंनी सरकारवरती निशाणा साधला. राजकारण बाजूला ठेवून देशमुख कुटुंबाला न्याय द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. वाल्मिक कराड खंडणीच्या प्रकरणात अटकेत आहे, मग वाल्मिक कराडवरती ईडीनं कारवाई का केली नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला. महाराष्ट्र सरकारनं याचं उत्तर द्यावं अशी मागणी सुळेंनी केली. बीडमधील हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासोबतच लवकरात लवकर आरोपींना शिक्षा मिळून देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी बंद पुकारला. जवळपास 750 ग्रामपंचायतींनी या बंदमध्ये सहभाग घेतला. बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यभरातील ग्रामपंचायतींनी आज बंदची हाक दिली. देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 1316 ग्रामपंचायती बंदमध्ये सहभागी झाल्यात. या प्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी बंद पुकारण्यात आला. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील सरपंच आक्रमक झालेत. सरपंचांनी कामबंद आंदोलनात सहभागी होऊन देशमुखांच्या हत्येचा निषेध केला. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी ही याचिका फेटाळली असून ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी आक्षेप घेत याचिका केली होती. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवरती चर्चा झाली. टोरेस घोटाळ्याबाबत कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना केली. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये ग्रामपंचायतीत कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं. देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. भारतनगरमधील एसआरएच्या कारवाईला विरोध करत ठाकरे गटानं वांद्र्यामध्ये आंदोलन केलं. भारतनगरमधील 173 अनधिकृत घरांना एसआरएची नोटीस आली असून
एसआरएकडनं बांधकाम पाडलं जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय. ठाकरे गटातील नगरसेवकांसोबतच पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झाले. ज्यांना तिथे जायचंय त्यांनी जरूर जावं. पहिल्या रांगेतील अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आलेत असं म्हणत जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. अनेकांचं मत आहे पवार कुटुंब एकत्र यायला हवं. पवार साहेब आणि दादा एकत्र आले तर नक्कीच फायदा होईल असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. तर आम्ही संघर्षाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे एकत्र येण्याचा निर्णय पवार साहेबांसोबतच दादांनी घ्यायला हवा असं रोहित पवार म्हणाले. शरद पवार महायुतीला पाठिंबा देतील असं वाटत नाही. मतपरिवर्तन होऊन आमच्याकडे आले तर फायदाच होईल. केंद्राचा निधी मिळेल अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अंजली दमानिया केवळ सनसनाटी पसरवण्यासाठी सगळं करतात असं लक्ष्मण हाके म्हणाले. लक्ष्मण हाके परभणी दौऱ्यावरती असताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. यावेळी न्यायासाठी वरिष्ठांपर्यंत पाठपुरावा करण्याचं आश्वासन हाकेंनी सूर्यवंशी कुटुंबाला दिलं. अनेक मंत्र्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका रखडल्या आहेत. मंत्र्यांनी पदभार स्वीकारला असला तरी कामकाजाला अद्यापही सुरुवात केलेली नाही. सीएम डीसीएमची परवानगी मिळत नाही तोपर्यंत नियुक्ती होणार नाही. तर येत्या आठवड्यात नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मी आहे तिथेच बरं आहे असं सांगून आपण अजितदादांसोबतच असल्याचं स्पष्ट केलं. शिरूरच्या घोडगंगा साखर कारखाना संचालकांची अजित पवारांनी बैठक घेतली. बैठकीला माजी आमदार अशोक पवार देखील हजर होते. पुण्यातील उरुळी देवाची परिसरात असलेल्या फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे बिबट्याचं दर्शन झालं. दादासाहेब गायकवाड यांच्या वृद्धाश्रमाच्या कॅमेऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार कैद झालाय. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं टोरेस कंपनीचा पंचनामा करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडनं कंपनीतील वस्तूंची पाहणी करण्यात येते. मीरा रोडमधल्या टोरेस कार्यालयामध्ये पोलीस दाखल झालेत. पोलिसांकडनं पंचनामा केला जातोय. आतापर्यंत मीरा भाईंदरमधनं नागरिकांची 1,07,00,000ची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान टोरेस कंपनीची बँकेतली खाती गोठवण्यात आली आहे. पुणेकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री 11 वाजेपर्यंत पुणे मेट्रो धावणार आहे. यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत होती. मात्र आता 1 तासाचा वेळ वाढवण्यात आलाय. आता रात्री 11 पर्यंत मेट्रो सुरू असणार आहे. पिंपरी चिंचवड पालिकेच्या करसंकलन विभागानं 1 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या सर्व मालमत्तांवरती कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता तत्काळ जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत 418 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिश्नोई गँगनं सिद्दीकी यांच्या हत्येसाठी 17 लाख रुपयांची सुपारी दिली होती. या सुपारीसाठीचं फंडिंग हे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातनं झाल्याची माहिती तपासातनं समोर आली आहे. नांदेडच्या पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांदेड सिंचन भवनासमोर भजन आंदोलन केलं. विष्णुपुरी बंधाऱ्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले.